नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने झणझणीत मसालेदार आणि हॉटेल स्टाईल चिकन मसाला फ्राय बनवणार आहोत। हा रेसिपी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, ते स्वच्छ साफ करून धुवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे, पाव चमचा हळद टाकायची आहे आणि 2 चमचा मी घरगुती मसाला मालवणी मसाला टाकते म्हणजे। आणि मसाल्याचं प्रमाण तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही वापरू शकता। 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, पाव चमचा काळी मिरी पूड टाकली आहे, पाव चमचा धने जिरे पूड, चवीपुरतं 1 चमचा मी मीठ टाकलेलं आहे भरून, आणि 1 लिंबाचा रस मी पिळून टाकत आहे। तुम्ही लिंबू रसच्या जागेवरती दही पण वापरू शकता, 2 ते 3 चमचे। आणि लिंबूचा रस पिळून व्यवस्थित असं या चिकनला हे मसाले लावून घ्यायचे आहेत मिक्स करून। चिकनला मसाले लावल्यावरती चिकन 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवायचं आहे। तुमच्याजवळ जर जास्त वेळ असेल तर जास्त वेळ ठेवला तरी काही नाही। चिकन मसाला फ्राय आता बनवायला घ्यायचा आहे, त्यासाठी मी 5 चमचे तेल टाकून कढईमध्ये गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मिरची, लसूण जराशी ती टाकून मी व्यवस्थित असं 2 मिनिटं परतून घेतलेलं आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे थोडासा, आणि 3 कांदे मी मीडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले आहेत ते टाकलेले आहेत आणि कांदा व्यवस्थित असा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे परतवून। कांद्यामध्ये मी जरासंच मीठ टाकून घेत आहे म्हणजे कांदा व्यवस्थित असा पटकन भाजला जाईल, आणि व्यवस्थित असं मिक्स करून त्यावरती झाकण ठेवायचं आहे 1 ते 2 मिनिटासाठी। हे बघा 2 मिनिटं झालेली आहेत। आता झाकण काढून कांदा व्यवस्थित असा परतून घेऊयात, आणि भाजला पण आहे कांदा बघा। यामध्ये आता मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून, ते टाकते आहे आणि टोमॅटो व्यवस्थित असा मिक्स करून नरम व्हायला द्यायचं आहे। हे बघा टोमॅटो टाकल्यावरती मी झाकण ठेवलेलं 2 मिनिटासाठी। टोमॅटो मस्त असा सॉफ्ट झालेला आहे। आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आता चिकन जे आपण मसाले लावून ठेवलेलं मॅरिनेट करायला ते टाकायचं आहे यामध्ये। चिकन कांदा टोमॅटोमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून झालं की याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, आणि यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल सुद्धा केलेला नाही आहे। चिकनला पाणी सुटलं जातं नंतर ते झाकण ठेवून शिजवल्यावरती, आणि मीडियम फ्लेमवरती ठेवून शिजवून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटांनी झाकण काढून चिकन मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने। हे बघा 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत। आता झाकण काढून घेतले, आता चमच्याने हे मिक्स करून घेऊ। त्याला पाणी पण सुटलेलं आहे बघा, आणि कलर पण किती सुंदर दिसतोय बघा त्याचा चिकनचा। चिकन व्यवस्थित असं चमच्याने परतून झालं मिक्स करून की त्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे, आणि 3 ते 4 मिनिटांनी असं अधूनमधून चमच्याने परतवून घ्यायचं आहे। बघा अधूनमधून 3 ते 4 मिनिटांनी चमच्याने परतत राहून मस्त असं त्याचं पाणी आटलेलं आहे बघा। आता यावरती झाकण ठेवायचं नाहीये, गॅसची फ्लेम मंद आचेवर ठेवायचं आहे आणि हे पूर्णपणे सुक्क व्हायला द्यायचं आहे थोडं।
बघा चिकनला बघा हळूहळू असं तेल सुटते ना वरून, जसं आपलं चिकन मस्त असं होईल ना मसाला, चिकन मसाला तयार, ते तेल सुटलं जाईल. अजून 3 ते 4 मिनटं व्हायला देऊ मंद आचेवरतीच. हे बघा मस्त असं झणझणीत चिकन मसाला फ्राय बनवून तयार आहे. साईडने त्याच्या बघा तेल सुटलेलं आहे. आता वरून टाकूया बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ. त्यामध्ये कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी चपाती, भाकरी, नान किंवा गरमागरम भातासोबत अप्रतिम लागते. ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा. आणि अशाच सोप्या चविष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनल कविता स्वयंपाकघर याला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.